नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वात आधी तुम्हा सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे, कारण तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी देत आहात। हा व्हिडिओ मी अशासाठी शेअर करत आहे की मी आज देवीची कुंकुमार्चन सेवा करणार आहे। म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, जेणेकरून तुम्हाला देखील या सेवेची, या पूजेचा आनंद घेता येईल। चला तर मग मंडळी, लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वात प्रथम आपण इथे पंचामृत तयार करून घेणार आहोत। पंचामृत तयार करण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर ओतून घेतलेली आहे 1 चमचाभर, त्यानंतर मध आणि तूप घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता दूध सुद्धा घालायचे आहे। सर्वात शेवटी मी इथे आता दूध सुद्धा घालून घेते। दूध घालून घेतल्यानंतर हे व्यवस्थित चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे इथे आपलं पंचामृत आता तयार झालेलं आहे। आणि इथे आता मी सर्व साहित्य घेतलेलं आहे, यामध्ये मिठाई, त्यानंतर तुपाचा दिवा, फळे, इथे मी अर्थातच कुंकू घेतलेले आहे भरपूर, लाल वस्त्र, सुपारी, श्रीयंत्र नसेल तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही घेऊ शकता, अगरबत्ती, विड्याची पाने, त्याचबरोबर शुद्ध जल घेतलेले आहे। इथे पंचामृत जे मी कसे बनवायचे ते दाखवले, हळद, कुंकू, अक्षता आणि त्याचबरोबर ही फुले घेतलेली आहेत। सर्वात प्रथम जमीन स्वच्छ करून त्यावरती पाट ठेवून घेतला, त्यावरती लाल रंगाचे वस्त्र ठेवले, ताम्हण स्वच्छ धुतलेले घेतले, ताम्हणाच्या शेजारी फुले सुशोभित करून घेतली। आता सर्वात प्रथम गणपतीची पूजा करायची आहे, त्यासाठी मी इथे सुपारी घेतली। सुपारीला शुद्ध जलाने सर्वात आधी स्नान घातले। हे स्नान घालत असताना ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप चालूच ठेवलेला होता। आता शुद्ध जल याने स्नान घातल्यानंतर इथे मी पंचामृताने सुद्धा गणपतीला स्नान घालून घेत आहे। ओम गम गणपतये नमो नमः, ओम गम गणपतये नमो नमः, ओम गम गणपतये नमो नमः, ओम गम गणपतये नमो नमः। पंचामृताने स्नान घातल्यानंतर पुन्हा मी शुद्ध जलाने गणपतीला स्नान घालून घेते व स्वच्छ वस्त्राने पुसून घेते। त्यानंतर इथे मी विड्याची पाने ठेवून घेतली होती, त्यावरती मी इथे थोडेसे तांदूळ पसरवून घेते। त्या तांदळावर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत। गणपतीची स्थापना झाल्यानंतर गणपतीला हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून, फूलसुद्धा अर्पण करणार आहोत। गणपतीची पूजा करत असताना मी इथे ओम गम गणपतये हा जप चालू ठेवला आहे। गणपतीला वस्त्र आणि फूल देखील अर्पण करून झालेले आहे। आता त्याच पात्रामध्ये मी श्रीयंत्र घेतले आहे। श्रीयंत्रसुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे। श्रीयंत्रावरती स्नान घालत असताना देखील मी महालक्ष्मी मातेचा जप सुरूच ठेवला आहे। सर्वात प्रथम मी पाण्याने स्नान घालून घेतले, त्यानंतर इथे मी पंचामृताने स्नान घालून घेतले आणि हे सर्व स्नान घालत असताना मी ओम महालक्ष्मी माते नमो नमः किंवा तुम्हाला जे मंत्र येत असेल ते तुम्ही म्हणू शकता, श्री सुक्तसुद्धा म्हणू शकता। गणपतीप्रमाणेच श्रीयंत्रसुद्धा आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, जसे मी धुवून आणि पुसूनसुद्धा घेतलं आहे। आता इथे ताम्हणामध्ये मी सुरुवातीला थोडेसे तांदूळ पसरवून घेते। तांदूळ पसरवल्यानंतर त्यावरती मी श्रीयंत्राची स्थापना करून घेते व श्रीयंत्र मी पूजा करून घेते त्याची।
हळद कुंकू अक्षता वाहून आणि त्याचबरोबर फूलसुद्धा वाहून श्री महालक्ष्मी माते नमो नमः, श्री महालक्ष्मी माते नमो नमः, श्री महालक्ष्मी माते नमो नमः, श्री महालक्ष्मी माते नमो नमः। अशा पद्धतीने ही पूजा झालेली आहे। आता इथे खूप सारे कुंकू मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले होते। आता आपल्याला मृग मुद्रेमध्ये हे कुंकुमार्चन करायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने तर्जनी आणि करंगळी ही 2 बोटे सोडून उरलेल्या 3 बोटांनी हे कुंकू श्री यंत्रावरती अर्पण करायचे आहे। श्री यंत्रावरती अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक जर तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर चरणापासून मस्तकापर्यंत अशा पद्धतीने हे कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहे। माझ्याकडे श्रीयंत्र आहे, त्यावरती मी कुंकुवाने अभिषेक करते आहे। जसं आपण जलाभिषेक करतो त्याप्रमाणे कुंकुवाचा अभिषेक मी करत आहे। आणि हा अभिषेक सुरू असताना मी महालक्ष्मी मंत्राचे जप सुरूच ठेवले आहे, ते अनिवार्य आहे। अशा पद्धतीने तुम्ही 5 वेळा, 11 वेळा, 101 वेळा, 1001 वेळा हे कुंकुमार्चन करू शकता, जसे की मी इथे करून घेते आहे। कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्री सूक्त सुद्धा म्हणू शकता। महालक्ष्मीचा मंत्र जो तुम्हाला येत असेल तो म्हणू शकता। इथे मी कुंकुमार्चन करून घेतले आहे। आता शुद्ध तुपाच्या दिव्याने मी इथे श्री यंत्राला ओवाळत आहे। त्याचबरोबर गणपतीला सुद्धा ओवाळून घेत आहे। शुद्ध तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो, तो ठेवून घेतला। आता मी इथे 2 अगरबत्ती घेतल्या होत्या, अगरबत्तीने सुद्धा ओवाळत आहे। गणपतीला सुद्धा ओवाळत आहे। अगरबत्ती साईडला लावून ठेवायची, जेणेकरून ती हाताला वगैरे आपल्या लागणार नाही। अशा सुरक्षित ठिकाणी आपल्याला अगरबत्ती ठेवून द्यायची आहे। आता इथे मी पाण्याचे मंडल तयार करत आहे। पाण्याचे मंडल तयार करून झाल्यावर इथे मी सर्वात प्रथम मिठाई ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर दुसरे मंडल तयार करून घेतले, त्यावरती हे जे पंचामृत आहे ते सुद्धा ठेवून घेतलेले आहे। आता इथे अजून एक मंडल तयार करून घेते आणि तिथे जे मी फळ घेतलं होतं ते फळ सुद्धा इथे अर्पण केलं आहे। असे देवाला नैवेद्य अर्पण करून झालेला आहे। तर अशी ही आपली पूजा इथे संपन्न झालेली आहे। घरच्या घरी हे आपण कुंकुमार्चन अशा पद्धतीने करू शकतो। मनोभावे कोणतीही सेवा केली की ती देवापर्यंत पोहोचतच असते मंडळी। मनापासून करणं महत्त्वाचं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व सोबतचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल।